चंदगडमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीनं यश मिळालं. निश्चितपणानं यश हे सगळ्यांचं संयुक्तिक यश आहे. पण तरीसुद्धा आज आम्ही ज्या पद्धतीनं आमचा परफॉर्मन्स राहिला, त्या पद्धतीनं आमच्या नेत्यावरती तालुक्यातल्या जनतेचा, सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे. आणि त्या माध्यमातनं आमची पुढची जी रणनीती असणार आहे, ती हीच असणार आहे. जसं निश्चितपणानं आम्हाला ही खंत वाटते, की यावेळेला आम्हाला चंदगड नगरपंचायतीमध्ये थोडंसं दुय्यम स्थान मिळालं. शेवटी आम्ही आघाडीमध्ये गेलो. अगोदर त्यांच्या आघाड्या झाल्या, दोन्ही राष्ट्रवादींच्या अगोदर आघाडी झाली असताना नंतर आम्ही त्याच्यामध्ये गेलो. तरी सुद्धा ज्या पद्धतीनं आमची मागणी होती त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी मागे पुढे थोडं राहिलो, पण त्याच्यातून सुद्धा आम्ही चांगलं यश मिळवलं. हे आमच्या नेत्यावरती असलेला जनतेचा विश्वास आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली ही मेहनत आहे. आणि राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वजण प्रामाणिकपणानं राबलेत. आणि पुढच्या टप्प्यामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समिती येत आहेत. निश्चित नेत्यांचे आदेश आम्हाला असणारच आहेत. आज राजश्री शाहू विकास आघाडी होती, ही पहिला टप्पा म्हणून असं होतं की नगरपंचायत पर्यंतचाच विषय होता. आता वरिष्ठ निर्णय घेतील, आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं ठरवलेलं आहे, पण त्याच्यामध्ये मान सन्मान हा प्रत्येक गोष्ट आणि कॅलिबर असणारे सगळ्यांच्याकडे उमेदवार बघून त्या पद्धतीनं आपण धोरण ठरवून बंटी साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढचं वाटचाल करू. लढणार की स्वतंत्र लढणार? नाही, निश्चितपणानं अजून ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून अजून चर्चा झालेल्या नाही. पण आम्हाला तसं नेत्यांनी हे दिलेलं आहे की तुम्ही योग्य पद्धतीनं तुम्हाला जर तिथे संधी मिळत असेल, सगळ्यांचा जर मान सन्मान राखला जात असेल, तर आपण आहेत त्या धनशक्तीच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्रित राहण्यासाठी तुम्ही निश्चित तुम्हाला योग्य वाटत असेल तर निर्णय घ्या, असं आम्हाला सुद्धा त्यांनी सांगितलंय. या निवडणुकीच्या निकालानंतर तुमची बार्गेनिंग पॉवर आता वाढली का? निश्चितपणानं आमची बार्गेनिंग पॉवर या निवडणुकीच्या निकालानंतरच होती असं नाही. आमची बार्गेनिंग पॉवर होती, मुळातच होती की आम्हाला ती मिळायला पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे म्हणून. पण ज्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडत होत्या, अचानकपणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा जो विषय झाला आणि तिथून पुढे, नाहीतर आम्ही जसं महाविकास आघाडी म्हणून आमची सगळे रणनीती ज्या चालू होते ते चालूच होत्या, पण अचानकपणे सगळे जे बदल झाले त्या दृष्टिकोनातून हा सगळं झालं. पण निश्चित आमची बार्गेनिंग पॉवर आता वाढलेली आहे म्हणण्यापेक्षा शेवटी आम्ही सर्व मिळून एकत्रितपणानंच निर्णय घेऊ. तालुक्याचे सर्व ज्येष्ठ नेते आहेत, राजेश साहेब आहेत, गोपाराव पाटील साहेब आहेत, विक्रम साहेब आहेत, नंदाताई आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून पुढचं. पण प्रत्येकाचा योग्य तो मान सन्मान राखला गेला पाहिजे आणि आमच्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे व्हावं अशी आमची इच्छा आहे.